Hello friends, welcome to Bridge Course, Class 9th, Subject English, Activity number 41. Speak about the events. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्रजी सेतू अभ्यासक्रमातील ॲक्टिव्हिटी नंबर 41 आपण पाहत आहोत. ॲक्टिव्हिटी आहे स्पीक अबाउट द इव्हेंट्स, म्हणजेच एखाद्या घटनेबद्दल बोलणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे. ॲक्टिव्हिटीचा पहिला भाग आहे लर्निंग आउटकम्स. Speaks in English about events in the school environment and outside in the surroundings. शालेय परिसरामध्ये किंवा शाळेच्या बाहेरही विद्यार्थी इंग्लिशमध्ये एखाद्या घटनेवर एखाद्या गोष्टीवर बोलू शकतील, आपलं मत व्यक्त करू शकतील. ॲक्टिव्हिटीचा दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. शिक्षक, पालक किंवा सुलभकांसाठी सूचना. एक्सप्लेन द ॲक्टिव्हिटी टू द स्टुडंट्स. ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. Encourage the students to give proper response. ॲक्टिव्हिटी दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना योग्य प्रकारे प्रतिसाद द्यायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. ॲक्टिव्हिटीचा तिसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. रीड अँड अंडरस्टँड द ॲक्टिव्हिटी वेल. विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटी वाचायची आहे आणि नीट समजून घ्यायची आहे. डिस्कस विथ युअर टीचर ऑर पॅरेंट्स व्हॉट अँड हाऊ टू डू द ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी कशी करायची याबद्दल आपल्या पालकांशी किंवा शिक्षकांशी चर्चा करायची आहे. यूज रिलेव्हंट व्होकॅब्युलरी. विद्यार्थ्यांनी या ॲक्टिव्हिटीसाठी समर्पक अशा प्रकारचा शब्दसंग्रह वापरायचा आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढील भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, म्हणजेच अध्ययन कृती. आस्क द स्टुडंट्स फॉलोइंग क्वेश्चन्स वन बाय वन. गेट देअर रिस्पॉन्सेस. शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न एकापाठोपाठ एक विचारतील आणि विद्यार्थ्यांचे त्या प्रश्नांचे प्रतिसाद घेतील. पहिला प्रश्न आहे, डू यू लाईक वॉचिंग टीव्ही प्रोग्राम्स. तुला टीव्हीचे प्रोग्राम्स पाहायला आवडतं का? व्हॉट काइंड्स ऑफ प्रोग्राम्स डू यू लाईक टू वॉच. कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स पाहायला तुला आवडतं? विच इज युअर फेवरेट टीव्ही शो. टीव्हीमधील तुझा आवडता कार्यक्रम कोणता आहे? हू आर द कॅरेक्टर्स इन दॅट शो. त्या प्रोग्राममधील किंवा त्या शोमधील प्रमुख पात्र कोणकोणते आहेत? हू इज युअर फेवरेट अमंग देम अँड व्हाय. त्या कॅरेक्टर्सपैकी किंवा त्या पात्रांपैकी तुझं सर्वात आवडतं पात्र कोणतं आहे आणि का? तर हे प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतील आणि या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांकडून घेतील. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी, म्हणजेच सोडवलेली कृती. हे प्रश्न विचारून या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी थोडक्यात सोडवून दाखवलेली आहे. पहिला प्रश्न आहे, डू यू लाईक वॉचिंग टीव्ही प्रोग्राम्स. या ठिकाणी एका विद्यार्थ्याने रिस्पॉन्स दिलेले आहे. रिस्पॉन्स, येस आय डू. व्हॉट काइंड ऑफ प्रोग्राम्स डू यू लाईक टू वॉच. रिस्पॉन्स, आय वॉच स्पोर्ट्स, डिटेक्टिव्ह सिरियल्स, मूवीज एटसेट्रा, बट आय लाईक टू वॉच कॉमेडी प्रोग्राम्स मोस्ट. विच इज युअर फेवरेट टीव्ही शो. Response, TMKOC means तारक मेहता का उल्टा चश्मा. Who are the characters in the show? Response, जेठालाल, टप्पू, हाथी भाई, बागा, चंपक चाचा and others. Who is your favorite among them? Why? Response, I like the character of Jethalal the most. The way he acts and speaks makes me laugh. The way he performs his role, the way he does gestures, facial expressions make everyone laugh. So he is my favorite. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सोडून दाखवलेली आहे. या प्रकारे शिक्षक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारतील आणि त्यांची उत्तरे घेतील. तसेच विद्यार्थी गटामध्ये किंवा पेअरमध्ये, जोडीमध्येही अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करू शकतात. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे प्रॅक्टिस, म्हणजेच सराव. एनकरेज द लर्नर्स टू एक्सप्रेस देअर रिस्पॉन्सेस बाय आस्किंग सिम्पल अँड रिलेव्हंट क्वेश्चन्स. अशा प्रकारचे प्रश्न तयार करून त्या प्रश्नांच्या माध्यमातून समर्पक अशा प्रकारची उत्तरं द्यायला प्रोत्साहन द्यायचं आहे. विद्यार्थ्यांनी आपापसातही ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, विस्तारित कृती. स्पीक अ फ्यू लाईन्स ऑन माय फेवरेट ॲक्टर. विद्यार्थ्यांनी या विषयाची तयारी करायची आहे आणि किमान 8 ते 10 वाक्य आपल्या आवडत्या कलाकारासंदर्भात सांगायची आहेत. ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी वहीत लिहायची आहे.
ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. आस्क द स्टुडंट्स सिम्पल अँड व्हर्बल क्वेश्चन्स रिलेटेड टू द ॲक्टिव्हिटी अँड इलिसिट आन्सर्स फ्रॉम देम. विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात छोटे छोटे व्हर्बल क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि त्यांची उत्तर घ्यायची आहेत. ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट. या ठिकाणी ई कंटेंट दिलेले नाही. आणि ॲक्टिव्हिटीचा शेवटचा भाग आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न म्हणजेच मी आज काय शिकलो. पहिला पॉईंट कुड गिव्ह रिस्पॉन्स टू द क्वेश्चन्स. विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देणं किंवा त्या प्रश्नांची उत्तरं देणं. दुसरा पॉईंट कुड एक्सप्रेस ओन व्ह्यूज. एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या टी व्ही प्रोग्रामवरती स्वतःचे मत व्यक्त करणे. कुड यूज प्रॉपर वर्ड्स. आपले विचार व्यक्त करण्यासाठी समर्पक अशा शब्दांचा वापर करणे. कुड फ्रेम प्रॉपर अँड मिनिंगफुल सेंटेन्सेस. योग्य आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायला विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. तर या प्रकारची ही ॲक्टिव्हिटी आहे. आशा आहे की विद्यार्थ्यांना ही ॲक्टिव्हिटी समजली असेल. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.